ज्ञानेश्वरी अध्याय 15 भाग पहिला. या अध्यायाचे नाव पुरुषोत्तम योग असे आहे. या अध्यायाची सुरुवात माऊलींनी गुरूंच्या स्तुतीने केली आहे. आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्याविषयी ज्ञानदेवांच्या मनात एवढे प्रेम, आदर आणि जिव्हाळा होता की गुरूंचे वर्णन करताना त्यांच्या वाणीला अगदी बहर येई. ते म्हणतात, हृदयाचा चौरंग करून त्यावर गुरुमाऊलींचे चरण ठेवू आणि ब्रह्मैक्य भावाच्या ओंजळीत सर्व इंद्रिय रूपी कळ्या भरून त्यांचा अर्घ्य गुरुचरणांना अर्पू. त्यांना प्रेमभक्तिरूपी अलंकार घालू. जे ब्रह्म शब्दात व्यक्त होत नाही, ध्यानाच्या आवाक्यात येत नाही, ज्ञानालाही उमगत नाही, ते केवळ गुरुचरणांच्या सेवेमुळेच मला वर्णन करायला सापडले आहे. मी गुरूंचे एकुलते एक बालक असल्यामुळे त्यांच्या प्रेमाची, कृपेची प्राप्ती सगळी फक्त माझ्या एकट्याच्या वाट्याला येते. हे माझे केवढे भाग्य आहे. असो तर फार वर्णन केले असता दृष्ट लागण्याचा संभव असतो. म्हणून आता गीतार्थाकडे वळतो. मागच्या अध्यायात भगवंतांनी शेवटी ज्ञानभक्तीची महती वर्णिली. यथार्थ ज्ञान झालेला महात्माच मोक्षाचा अधिकारी असतो किंवा अव्यभिचारिणी भक्ती म्हणजेच उत्तम ज्ञान, आणि असे ज्ञान ज्याला होते तो सायुज्य मुक्ती मिळवतो असे अर्जुनास भगवंतांनी सांगितले. पण तरीही त्या महात्म्याचे मन शुद्ध, दोषरहित आणि स्थिर, चांचल्य नसलेले असे असावे. केवळ ज्ञान असणे हे पुरेसे नाही, आणि हे मन शुद्ध, स्थिर राहण्यासाठी वैराग्य, विरक्ती हे आवश्यक आहे. त्या वाचून ज्ञान टिकणार नाही. ही विरक्ती येण्यासाठी संसाराची अनित्यता, क्षणभंगुरता ही मनात ठसली पाहिजे. ही संसाराची अनित्यता समजावून सांगण्यासाठी भगवंतांनी वृक्षाच्या रूपकाद्वारे विवेचन केले आहे. या अध्यायामध्ये एखादे झाड उपटून टाकले की त्याची मुळे वर आणि शेंडा खाली अशी स्थिती होते. भगवंत वृक्षाच्या रूपकाद्वारे ते समजावून सांगणार आहेत. आणि अशी स्थिती झाल्यावर, म्हणजे मुळेवर आणि शेंडा खाली अशी स्थिती झाल्यावर लवकरच ते झाड सुकून जाते. हे संसाररूपी झाडही असेच वर मुळे आणि खाली शेंडा असलेले असे आहे. पण त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते लवकर सुकत मात्र नाही, आणि याचे नाव अश्वत्थ वृक्ष असे आहे. हा संसार असार आणि नाशिवंत असून ब्रह्मच तेवढे सत्य आणि शाश्वत आहे, हा विचार सांगण्यासाठीच या 15व्या अध्यायाची योजना आहे. या वृक्षाचे मूळ वर असले तरी हा उपटून टाकलेला नाही बरे. उलट मूळ वर असल्यामुळेच हा टवटवीत आहे. पहा, मूळ वर असल्यामुळेच हा टवटवीत आहे, कारण याचे मूळ ब्रह्म आहे. इतकेच कशाला, वड पिंपळासारखी याला पारंबी रूपी चहूबाजूंनी मुळे आहेत. याला फळ, फूल इत्यादी काही येत नाही. हा तोडण्यास सोपाही नाही. जणू सारे आकाशच पल्लवाकार व्हावे इतका याचा विस्तार आहे. त्याच्यामध्ये उत्पत्ती, स्थिती, लय अशा तिन्ही अवस्था एकाच वेळी विद्यमान असतात. या एवढ्या निरूपणाने अर्जुनाचे समाधान झाले नाही. म्हणून भगवंत आता विस्ताराने या वृक्षाविषयी सांगत आहेत. श्रोतेहो, आपण ते अवधान देऊन ऐकावे असे माऊली म्हणतात. भगवंत म्हणाले, अर्जुना, ब्रह्म हे या वृक्षाचे मूळ आहे, आणि ते वर आहे असे म्हटले तरी ते सापेक्षच आहे. वृक्ष खाली म्हणून ब्रह्मरूपी मूळ वर. एरवी ते ब्रह्म सर्वव्यापक आणि अमर्यादच आहे, सगळीकडे भरून आहे. त्यामुळे खाली आणि वर या शब्दाला तसा काही अर्थ नाही.
कोणत्याही आलंबनाशिवाय मिळणारा अनावर आनंद म्हणजे ब्रह्म होय. ही ब्रह्माची व्याख्या अगदी छान लक्षात ठेवण्यासारखी आहे पहा. कोणत्याही आलंबनाशिवाय म्हणजे कुठल्याही कारणाशिवाय मिळणारा अनावर आनंद म्हणजे ब्रह्म होय. वास्तविक हे ब्रह्म इंद्रियातीत, शब्दातीत आहे. कशानेही जाणण्याजोगे नाही. पण मग त्याची ओळख तरी कशी करून द्यावी? रत्नाला विशेष चमक किंवा वेगळा उठाव येण्यासाठी त्या रत्नाखाली जसा मीना वगैरे वोपसरा घालतात, त्याला वोपसरा म्हणतात. एक रंगीत असा मीना घातला त्याच्याखाली की ते रत्न उठून दिसतं. तर त्याच्याखाली जसा मीना घालतात तसे त्याला मायेचा वोपसरा किंवा मायेचा मीना घातला की त्या मायेच्या पार्श्वभूमीवर हे ब्रह्म उठून दिसते. मीनावर्कचे दागिने माहिती आहे आपल्याला. तर त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर हे ब्रह्म उठून दिसते. आता काहीतरी पार्श्वभूमी असल्याशिवाय एखादी वस्तू स्पष्ट दिसत नाही. जसे काळ्या पडद्यावर पांढरे स्पष्ट उठून दिसते, तसे मायेच्या पार्श्वभूमीवर ते ब्रह्म उठून दिसते. कारण इतर कुठल्या वस्तूंच्या इंद्रियांच्या आधारे त्या ब्रह्मवस्तूची ओळख करून देणे अशक्यच आहे. म्हणून अशा कुठल्या तरी पार्श्वभूमीवर त्या ब्रह्माची ओळख करून द्यावी लागते. आणि ते ब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे. अशी ही सत्यवस्तू ब्रह्म ती या संसाररूपी वृक्षाचे मूळ आहे. या मुळाला जे अंकुर फुटतात तिला माया, प्रकृती असे म्हणतात. मूळ म्हणजे ब्रह्म आणि तिला फुटलेल्या फांद्या म्हणजे माया. तिला प्रत्यक्ष परमार्थ सत्ता नाही, म्हणजे प्रत्यक्ष तिला कसलाच अधिकार नाही मायेला. पण व्यावहारिक अस्तित्व मात्र आहे. कारण ती दिसते, जाणवते आणि तरीही ती भ्रामकच आहे. म्हणजे थोडक्यात वांझोटीची संतती म्हणावी तशी ती माया आहे. अशी ती माया सत म्हणावी तर तिला सत्ता नाही, आणि असत म्हणावी तर हे विश्व ती निर्माण करते आणि दिसतेही, मग ती खोटी कशी म्हणावी? म्हणजे असतही म्हणवत नाही. ही माया किंवा प्रकृती त्या संसार वृक्षाच्या ब्रह्मरूपी मुळांना फुटलेला पहिला अंकुर आहे, प्रपंच विस्ताराचा आधार आहे आणि ब्रह्मज्ञानाची पेटती मशाल आहे. भ्रम आहे तो सगळा. ती ब्रह्माच्या असण्यावर आवरण घालते आणि त्यालाच पडद्याआड करते. त्यामुळे मायेला भेदल्याशिवाय ब्रह्म भेटतच नाही. आणि हे भ्रामक विश्वच सत्य आहे, देह हेच सर्वस्व आहे, असा आभास जीवाच्या ठाई निर्माण करते. वास्तविक मायेची काजळी ब्रह्मवस्तूचा प्रकाश मंद करते किंवा नाहीसाच करते. ब्रह्मवस्तूच्या ठाई कल्पितपणे म्हणजे नाहीपणेच ती असते. पण काजळी साठल्याने दिव्याचा प्रकाश जसा मंदावतो ना, तसे त्यामुळे मायेलाच खरे मानणाऱ्या अज्ञानी भ्रमज्ञानी पुरुषाला ती आहे असे वाटते. पण ज्ञानी पुरुषासाठी मात्र ती मुळीच नसते. त्याला फक्त ब्रह्मवस्तूच सत्य आहे हे ज्ञान दृढपणे झालेले असते. अशी ही ब्रह्माच्या सत्तेवर, आधारावर अस्तित्वात आलेली माया त्या ब्रह्मावरच आवरण घालून त्याच विषयी कुणाला काही कळू नये अशी व्यवस्था करते, झाकून टाकते त्याला अगदी. त्यामुळे परब्रह्माविषयी काही जाणून घ्यावं, परब्रह्म म्हणून काहीतरी आहे, हेच मुळे अज्ञानी जीवाला माहीत होत नाही. म्हणजे ब्रह्माविषयी जीवाला अज्ञानीच ठेवते. स्वतःच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण हेच ते अज्ञान होय. आणि हे अज्ञानच विश्वनिर्मितीचे बीज आहे. यालाच उपनिषदात बीजभाव असे म्हटले आहे. आणि ही मायाच या संसाररूपी वृक्षाचे पहिले मूळ किंवा पहिला अंकुर आहे. असे हे विस्मरणरूपी गाढ अज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपाचे अज्ञान, म्हणजेच घन अज्ञान किंवा सुषुप्ती होय. त्याला घन अज्ञान म्हटले. आणि स्वप्न आणि जागृती या मनाच्या अवस्था म्हणजे त्या उलट्या संसार वृक्षाची फळे होत. ओळीने सांगावयाचे झाले तर घन अज्ञान म्हणजे बीज, सुषुप्ती म्हणजे त्याचीच पुढची पायरी जो अंकुर, आणि जागृती आणि स्वप्न ही फळे समजावीत.
सारांश. आता मी ज्या वर मुळे असलेल्या विलक्षण अशा संसार वृक्षाबद्दल सांगतो आहे त्याचे मूळ म्हणजे घन अज्ञान हे होय. अर्जुना, हे पक्के ध्यानात ठेव हो. आता त्या वृक्षाविषयीचे सविस्तर वर्णन किंवा विवेचन भगवंत पुढे करतील, ते ऐकूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग पहिला समाप्त.